श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण दिवस 10वा अध्याय 9 ओवी 393 पासून अध्याय 10 ओवी क्रमांक 157 पर्यंत. ओम द्राम श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब महाराज की जय. ओम नमो भगवते सद्गुरुनाथाय नमो नमः. हे सांगावे काय क्रीटी, तुवाची देखिले आपुलिया दिठी. मी सुदामा याचिया सोठी, सोडी गाठी पव्यासाठी. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोरन म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या, एर पत्र पुष्प फळ. हे भजावया मी केवळ, वाचून आमच्या लागी निष्फळ. भक्तितत्व म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी. तरी सहजे आपुल्या मनोमंदरी, नवसंबे माते. जे जे काही व्यापार करिसी, का भोगन भोगिसी. अथवा यज्ञी यजसी नाना विधी. ना तरी पात्र विशेषी दाने, का सेवका देसी जीवनी. तपादिहन साधने व्रते करिसी, ते क्रिया जात आघवे. जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे. माझी या मोहरा परी सर्वथा आपले जीवी. केली याची से काहीच नुरवी, ऐसे धुवोनी कर्मे द्यावी. माझी या हाती मग अग्निकुंडी विजय घातली. तिये अंकुरदशी जेवी मुकली, देवी न फळतीची मजार पिली. शुभाशुभे अगा कर्मे जय उरावे, तेही सुखदुःखी फळावे. आणि तया ते भोगावया यावे. देह एका ते उगाणले मज कर्म, तेव्हाची पुसले मरण जन्म. जन्मास्तवे श्रम वरची लही गेले, म्हणून अर्जुना या परी. पाहायचा वेळ नवेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी. दिदली तुझ या देहाची ये बांधोडीने, या देहाचे बांधोडी न पडिजे. सुख दुःखाची या सागरी न बुडिजे. सुखे सुखरूपा घडिजे, माझी याची अंगा. तो मी पुससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरिसा. जेथ आप पर ऐसा भाग नाही, जे ऐसी ह्या माते जाणोनी. अहंकाराचा कुरठा मोडोनी, जे जीवे कर्मे करुणी. माते भजले ते वर्तर दिसत देही परी. ते देही न माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदय समग्र असे. सविस्तर वटत्व जैसे, बीजकनिके माझी असे. आणि बीजकन वसे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाची अंतरे. वाचून आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. आता जायांचे जैसे लेणे, अंगावरी आहचवाने. तैसे देह धरणे उदास तयांचे. परिमळ निघाले हा पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी. तैसे आयुष्याची ये मुठी, केवळ देह. येर अवष्टंब जो आगवा, तो आरूढोनी मदभावा. मदची आत पांडवा पैठा जाहला, ऐसे भजतेने प्रेम भावे. या शरीरही पाठी न पवे, तेने भलतया व्हावे. जातीची या आणि आचरण पाहता सुवटा, तो दुष्कृत्याचा किरसेल वाटा. परी जीवित वेचले चोटा, भक्तीची या की. अग अंतीची या मती, साचपण पुढले गती. म्हणून जीवित जेने भक्ती, लिधली शेखी. तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमची अवधारी. तैसा बुडाला महापुरी, का मरत निघाला. तयाचे जीवत ऐलथळीये आले, म्हणून बुडाले पण वाया गेले. तेवी नुरेची ना पाप केले, शेवटली ये भक्ती. या लागी दुष्कृती जरी जाहाला, तरी अनुताप तीर्थी न्हाला. नाहुनी मजा आता आला सर्व भावे, तरी आता पवित्र तयाचे कुळ. अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले यांचे फळ. तयासीत जोडले, तो सकळ ही पदिनला. तपे तोची तपीनला, अष्टांग अभ्यासिला योगतेने. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा. जयाची अखंडगा असता मदची लागी. अवघ्या मनोबुद्धीची या राहाटी, भरणी एक निष्ठेची पेठी. मज माझी क्रीटी निक्षेपिली जेने. तो आता अवसरे मजसारखा होईल,
ऐसा हन भाव तुझ जाईल, हा गा अमृता आत राहील. या मरण कैचे, जय सूर्य जो वेळू नुदेजे, तया वेळा की रात्री म्हणजे. तेवी माझी ये भक्ती विणजे कीजे, ते महापाप नोहे. म्हणून तयाची या चित्ता, माझी जवळीक पांडू सूता. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे, जैसा दीपे दीप लाविजे, तेथे आदिल कोण हे न ओळखीजे. तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मीच होनी ठाके. मग माझी नित्य शांती, तया दशा तिची कांती. किंबहुना जीती माझे जीवे, येत पारता पुडत पुडती. ते चिते सांगो किती, जरी मिया चाड तरी भक्ती. न विसंबीजे गा, अगा कुळाची या चोखटपणा न लगा. अभिजात्य धनी श्लाघा, व्युत्पत्तीचा वाडगा. सोस का व्हावा, का रूप वैसा माझा. हातीरेपणे का गाजा, एक भाव नाही माझा. तरी पाल्हाळते कने विन सोपटे, कणसे लागली घणदाटे. काय करावे गोमटे, वोस नगर ना तरी सरोवर आटले. राणी दुखिया दुखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे. तैसे सकळते वैभव, अथवा कुळ जाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव, परी जीवची नाही. तैसे माझी भक्ती विन, जळते जिया लेपन. अगा पृथ्वीवरी पाषाण, सती काही. पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली. तैसे पुण्ये डावली निगेली, अभक्तांते. निंबो निंबोळ्या मोडोनी आला, तरी तो कावळिया सीच सुकाळ झाला. तैसा भक्तिहीन वाढिनला, दोषाची लागी. का षटरस खापरी वाढले, वाढून चोठा ठेविले. ते सुनियांचे उपेग आले, जिया परी. तैसे भक्तिहीनाचे जिने, जो स्वप्नीही परी सुकृतनेने. तेने संसार दुःखासी भाने, ओगरिले. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे. वरी देहाचे नावे, पशुचेही लाभो. पाहे पा सावजे हातीरू धरिले, तेने तया काकुळती माते स्मरले. की तयाचे पशुत्व आवो झाले, पावलिया माते. अगा नावे घेता ओखटी, जे आघवे या अधमाची ये शेवटी. तिये पापयोनी ही क्रीटी जन्मले जे, ते पापयोनी मूड. मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या थाई दूड सर्व भावे. जयांची या वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझे चिरूप. जयांचे मन संकल्प, माताची वाहे. माझी या कीर्ती बिन, जयांचे रीते नाही श्रवण. जया सर्वांगी भूषण, माझी सेवा. जयांचे ज्ञान विशोनेने, जाणीव मज एका तेची जाणे. जया ऐसे लाभे तरी जीने, एरवी मरण. ऐसा आगवाची परी पांडवा, जी आपुल्या सर्व भावा. जीवावया लागी ओलावा, नीच केला. ते पापयोनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का. परी मजसी तुकिता तुका, तुटी नाही. पाहे पा भक्तीचे नियाथिलेपणे, दैती देवा आणले उने. माझे नृसिंहत्वलेने, याची ये महिमे. तो प्रल्हाद गा मजसाठी, घेता बहुते सदा किरीटी. का जे मिया द्यावे ते गोष्टी, तयाची या जोडे. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे. म्हणून भक्ती गा येत सरे, जाती अप्रमाण. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती. तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. वाचोनी सोने रूपे प्रमाण नोहे, हेत राजाज्ञाची समर्थ आहे. त्याची चाम एक जेल आहे, तेने विकती आघवी. तैसे उत्तमत्व ते तैची तरे, तैची सर्वज्ञत्या सरे. जे मन बुद्धी भरे, माझे निप्रेमे. म्हणून कुळ जाती वर्ण, हे आघवेची का कारण. येथ अर्जुना माझे पण, सार्थक एक. तेची भलते निभावे, मन मज आतू येते होवावे. आले तरी आगवे, वावी लवाव मागी लवाव. तैसे तवची वहाळ ओहळ, जवन पवती गंगाजळ. मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप. का खैरचंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे. जवन घापती एकवटे अग्नी माझी. तैसे शैत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यजही इया. जाती तवची वेगळा लिया, जवन पवती माते.
मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, केव्हा भावे होती मजबिदले. जैसे लवणकण घातले सागरा माझी, तवरे नद नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे. जवन येती आगवे समुद्रा माझी, हे चिकवणे एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे. येतुले हो मग आपेसे, मीची होणे असे. अगावरी फोडावयाची लागी, लोहो मिळे का परिसाचे अंगी. काजे मिळतीये प्रसंगी, सोनेची होईल पाहे वल्लभाचे निव्याजे. तिया वज्रांगणाची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती. ना तरी भयाचे निमिसे, माते न पविजेची काय कसे कंसे. की अखंड वैरवशे चैद्या दिकी, गा सोयरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा. की ममत्वे वसुदेवादिका सकळा. नारद ध्रुवा अक्रूरा, शुकाहन शरद कुमारा. या भक्ती मी धनुधरा, प्राप्य जैसा. तैसाची गोपिकांसी कामे, तया कंसा भय संभ्रमे. हेरा घातका मनोधर्मे, शिशुपालादिका. अगामी एकलानीचे खागे, मज येओ ये भलते निमार्गे. भक्ती का विषय विरागे, अथवा वैरे म्हणून पार्था पाही. प्रवेश वया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. आणि भलती या जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे. परी भक्ता का वैरिया व्हावे माझी याची. अगा कवने एके बोले, माझे पणदरी झाले. तरी मी होणे आले हाता निरुते, या लागे पाप योनी ही अर्जुना. का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी येती. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयाचे अग्रहार. मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे, जे पृथ्वी तळीचे देव. ते जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदयले जे. जे अखंड वसजे यागी, जे वेदाची वज्रांगी. जयाची ये दिठीची या उत्संगी मंगळवाडे. जयांची आस्ते निवोले, सत्कर्म पाल्हाळी गेले. संकल्पे सत्यजी आले जयांचेनी. जयांची निगा बोले, अग्निसी आयुष्य जाहले. म्हणून समुद्र पाणी आपुले, दिदले यांची या प्रीती. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरणरजा. अजूनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा. जे आपुलिया दैव समुद्रा, जतने लागी. दयांचा कोप सुबटा, काळा निरुद्राचा वसोटा. जयांचे प्रसादी फुकटा, जोडती सिद्धी. ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अतिनिपुण. आता माते पावती ते हे कवन समर्थपणे. पाहे चंदनाचे नि अंगानळे, शिवतले निंब होते जे जवळे. तिही निर्जीवही देवांगी निडळे, बैसने केली मग दत्त चंदन तेथे न पवे. ऐसे मनी कैसे नि धरावे, अथवा पातला हे समर्थावे. तेव्हा काही साच तेथ निववील ऐसिया आशा. हरे चंद्रमा आधा जैसा, वाहिद अदे शीर्षा निरंतर. तेथ निवविता आणि सगळा, परिमळ चंद्राहून आगळा. तो चंदन केवी आवळीला, सर्वांगीन वैसे. का रथ्योदके जियेची कासे, लागली समुद्र जाली अनायसे. तिये गंगेसी काय अनारिसे, गत्यंतर असे. म्हणून राजर्षिका ब्राह्मण, तया गतिमती मीची शरण. तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थितीही मीची. या लागे शतजर नावे, रियोनी केवी निश्चित होवावे. कैसे उघडिया असावे क्षत्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण. न सुवावे केवी ओढन, डोगे दाटला आणि उदासपण. ओख देसी जेत चहूकड जळत वनवा. तेथून निगेजी केवी पांडवा. देवी लोका येऊन सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अगा माते न भजावया लागी, कवन वळपा आपुल्या अंगी. काही घरी की भोगी निश्चिती केली, ना तरी विद्या की वैसा. या प्राण्यासी हा ऐसा, मदन वस्ता भरवसा सुखाचा कोण. तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची निक्या लागले. आणि येथ देह तव असे पडले,
काळाची ये तोंडी. बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ते मृत्यू लोकीचे शेवटले, हाट वेळे येणे झाले. आता सुकेसी जीविता, कैची ग्राहकी किजील पांडुसूता, काय राखोंडी फुंकिता दीप लागे. अंगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेईजे पिळूनी, तया नाम अमृत ठेवूनी, जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परमदुःख, परी काय कीजे मूर्ख, न सेविता न सरे. का शीस खांडोनी आपुले, पायीच्या खती बांधले, तैसे मृत्यू लोकीचे भले, आहे आगवे. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जे लकवनाची येशवणी, कैची सुखनुद्धा आंथरुणी इंगळांच्या. जे लोकीचा चंद्रक्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवनी सुखाची अंगी, सळीत जगाते. जेथ मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराची या परिवरी गर्भ घेवसी. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेजे गंधर्वी, गेली याची कवने गावी, शुद्धी न लगे. अंगागी वसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरटी, सैंग निमालय यांच्या गोष्टी, ते पुराणे येथींची, जेथींची अनित्यतेची थोरी, करतिया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी, कैसे नाही होणे अवधारी निपटुनिया. ऐसी लोकेची जिये नांदणूक, तेथ ते जन्मले आणि आथी जे लोक, तयांचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. पै दुष्टाची ये जोडी, लागे भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी, वेचिती गा. जो भव्य विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाई पडिला सापे, जो अभिलाष भरे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. दयांचे आयुष्य दाखोटे होय, बळ प्रज्ञा जिरुणी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणूनी. जव जव बाळ बळया वाडे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आंतुलियेकडे, ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचे याची ऐसे, की वाढते करती उल्हासे. ओविता गुडिया, अगा मर हा बोलणं साती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गिणती गहिंसपणे. दुर्दुर सापे गिळजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जीवा, तैसे प्राणी कवने लाभा, वाढविती तृष्णा. हा कटकटा हे ओखटे, ये मृत्यू लोकीचे उपराटे, येत अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिलानिक, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मद्याजी चोख याची नाव, ऐसा मिया आथिला होसी, तेत माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझपासी, बोलजत असे अगा आघविया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पाओनी सुख संचले, हो निठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे, तेने भक्त कामकल्पद्रुमे, बोलले श्री आत्मारामे. संजय म्हणे, अहो ऐकिजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नोठी का पुरा, तैसा अवघाची असे, तेत संजय माथा चुकिला. अहो अमृताचा पाऊस वर्षला, की हा येत असतची गेला, सेज्या गावा. तरी दातार हा आमुचा, म्हणून हे बोलता मळले लवाचा. काय किजे ययाचा स्वभावची ऐसा, परी बाप भाग्य माझे. जे वृत्तांत सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षलो मुदिराजे श्री व्यास देवे. येतुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तवन धर्वेची आपुले आयसे, सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथेची जेथ, तेथे आपाद कंचुकीत रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे
वर्षताती आनंद जळे, आतोलिया सुखोर्मीची निवळे, बाहेरी कापे पै आघवाची रोममुळी, आली स्वेदकनिका निर्मिळी, लेली मोतियांची कडळी, कडियाळी आवडे तैसा. ऐसा महासुखाचे नियतिरसे, जेथ आठनी हो पाहे जीवदशे, तेथ निरोविले व्यासे, ते निधीच हो. आणि श्रीकृष्णाचे बोलणे, घोंकरी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेने वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेद परिमार्जी, देवीची अवधारा म्हणे होजी. धृतराष्ट्रा ते आता श्रीकृष्ण वाक्य बीज निवाड, आणि संजय सात्विकाचा बिवड, म्हणून श्रोतिया होईल सुरवाड प्रमेय पिकाचा. अहो अळुमाळ अवधान देयावे, हे तुलेनी आनंदाचे राशीवरी वैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे, घातली माळ, म्हणून विभूतीचा जो ठाव, अर्जुना दावील सिद्धांचा राव. तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां नवमोऽध्याय. अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्याय. ज्ञानेश्वरी अध्याय 10. नमो विशदबोध विदग्धा, विद्यारविंद्र प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या, अपरिमित परमवीर्या, तरुणतर तुर्या लालन लीला. नमो जगदाखिल पालना, मंगळमळी निधाना, सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिसार समुद्रा मन्मथा. नमो सुभाव भजना, भवेभ कुंभभंजना, विश्वद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेश, जे आपुला दे सौरस, ते सारस्वती प्रवेश बाळकाही आथी. जी दैविकी उदार वाचा, जे उद्देश दे नाभिकाराचा, ते नवरस सुधाब्दीचा ठाऊ लाभे. जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकेया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. हे असोदिठी जयावरी झळके, की हा पद्मकर माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. एवढे जिये महिपेचे करणे, ते वाचा वळे वानू मी कवने. का सूर्याची या अंगा उठणे, लागत असे केवता कल्पतरुवरी फुलोरा. कायसे निपाहुनेर क्षीरसागरा, कवने वासी कापुरा सुवास देवो. चंदना ते कायसे निचर्चावे, अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उवावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमान. आकळते के असे साधन, हे जाणून नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. का 15.5 रजत तवनी, जैशी स्मृतीची बोलणी. उगयाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले मग म्हणतले जी स्वामी. भले ममत्वे देखिला तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवट जाहलो. मागा दूध दे म्हणतल यासाठी, आघविया शिराधुरीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी, ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कौतुके. बुजाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे, तैसा जे ब्रह्मा विद्य रावो. सकळ शास्त्रांचा विषमता ठावो, ते भगवत गीता ओविय गावो ऐसे केले. जे बोलनियाचे राणी हिंडता, नायकी जे फळल्या अक्षराची वार्ता. परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होता देहबुद्धी एकसरी, ते आनंद भंडारा केली ओवरी. मग गीतार्थ क्षीरसागरी जळशयन झाले. ऐसे एक देवाचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादलो धीटपणे, ते उपसाही जोजी. आता आपलेनी कृपा प्रसादे, मिया भगवत गीता ओवी प्रबंधे.
पूर्वखंड विनोदे वाखा नेले. प्रथमी अर्जुनाचा विषाद, दुजी बोलिला योग विशद. परी सांख्य बुद्धीसी भेद दावनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानसी प्रकटले. पंचमी गवरले योगतत्व, तेची षष्ठामाजी प्रकट. आसनाला गोनी स्पष्ट, जीवात्मभाव एकवट होती जेणे. तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती. ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्टी. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी. बसती जे पुरुषोत्तमी, ते बोलिलो चारी. पाठी सप्त प्रश्न सिद्धी, बोलोनी प्रयाण समय शुद्धी. एव सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्म असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. ती आघवाची जे महाभारती, ते लावे कृष्णार्जुन वचनोक्ती. आणि जे अभिप्राव गीते साते शती, तो एकलाची नवमी. म्हणून नवमीची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया. बिहाला वेद मग मी वाया, गर्व का करू अहो गुळा साखरा मालयाचे. बांधे तरी एकाची रसाचे, परिस्वाद गोडियेचे आन आन जैसे. एक जानो निया बोलती, एक ठाये ठाये जानवीती. एक जानो जाता हारपती, जाणते गुणेसी. ऐसे हे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्य प्रणवमाचे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिनली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. एकी पाशानी वाहून उतरली समुद्री कटके. एकी आकाशी सूर्या ते धरले, एकी चळीची सागरा ते भरले. तसे मदमुकया करवी बोलविले, अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येथ ऐसे, श्रीराम रावण झुंजिनले कैसे. श्रीराम रावण जैसे मिनले समरी. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी याची ऐसे मी म्हणे. याचा निवाडा तत्वज्ञ जाणे, या गीतार्थ हाती. देव नवही अध्याय पहिले, मिया मती सारखे वाहाणले. आता उत्तरखंड उपायले, ग्रंथाचे ऐका जेत विभूती प्रति विभूती. प्रस्तुत अर्जुना सांगितती, जे विदग्धा रसवृत्ती. म्हणी पैल कथा, देशीयेचे नागरपणे. शांत शृंगाराते जिने, तरी ओविया हाती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृता, वरी मराठी नीट पाहता. अभिप्राय मानलिया चित्ता, कवन भूमी हेन चोजवे. जैसे अंगाचे सुंदरपणे, लेनिया अंगची होय लेणे. तेत अलंकारले कवन सवर्णे, हे निर्वचना. तैसी देशी आणि संस्कृतवाणी, एका भावार्थाच्या सुखासनी. शोभती आयनी चौखट ऐका, उदलिया भावारूप. करता रसवृत्तीचे लागे वडप. चातुर्य मने पडप जोडले आम्हा. तैसे देशीयेचे लावण्य, हिरणी रसा आणले तारुण्य. मग रचले अगण्य गीता तत्व. तो चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू. तो ऐकायादेश्वरू, बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे. ऐसे बोलले श्रीहरितेने, अर्जुना आघवयाची मातू अंतःकरणे दृढवता आहासी. आम्ही मागील जे निरूपण केले, तरी ते तुझे अवधानची पाहिले. तव टाचे नवे भले पुरते आहे, घटी थोडीसे घालिजे. तेने न गळे तरी वरोता भरिजे. ऐसे परसोनी पाहिलासी तो परिसविजे. ऐसेची होत असे औचितयावरी सर्व सांडिजे. मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलले अत्यादरे. गिरी देखोनी सुबरे मेघ जैसा. तैसा कृपाळोवांचा रावो, म्हणे ऐकेगा महाभावो. सांगितलाची अभिप्राव सांगे न पुढती. पै प्रतिवर्षी क्षेत्र पिरिजे, पिकाची जरी वाढी देखिजे. या लागी न बघिजे, वाहो करिता पुढत पुढती पुटे देता. जोडी वाणीयेची अधिकता, म्हणून सोने पांडुसुता शोधूची आवडी. तैसे येथ पारता, तुझ आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलयाची स्वार्था, बोलो पुढती.
जैसे बाळकाले विजे लेणे तयाप्रमाणे बाळ काही जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. आता अर्जुने हे असो विकडी, मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा तुल्याची कारणे, तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतःकरणे अवधान देई. तरी ऐके ऐकेगा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवनी परब्रह्म, तुझ खेवासी आले. परी किरीटी तू माते, नेनसी ना निरुते, तरी तो गा जो मी येथे, ते विश्वची हे. एथ वेद मुके जहाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले रवी शशी. अका उदरीचा गर्भ जैसा, न देखे आपुले मायेची वैसा, मी आघवे या देवा तैसा, नेनवे काही. आणि जळतरा उरदीचे मान, मशका नोलांडावेची वची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान, न देखेची माते. मी कवन पाके तुला, कवनाचा कै झाला, या निवृत्ती करता बोला कल्प गेले. काजे महर्षी आणि या देवा, हेरा भूत जाता सर्वा, मीची आदी म्हणून पांडवा, अवघड जाणता. उतरले उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झाले निजगे, जाणिजे माता. का गाभे वने वटगिंसे गिवसवे, जरी तरंगी सागर साठवे, का परमाणु माजू सामावे भूगोळ हा, तरी मिया झाली या जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होवावा अवकाशगा. ऐसा ही जरी विपाये, सांडोनी पुढील पाये, सर्वेंद्रियासी होय पाठी मोराजो, प्रवर्तला ही वेगी बहुडे, देह सांडोनी मागिलीकडे, महाभूतांची आचडे माथयावरी. तेथ राहोनी ठाय टिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. मी आदिसी पर, सकळ लोक महेश्वर, ऐसिया माते जो नर या परी जाणे. तो पाशाना माझी परिस, जैसा रसा आत सिद्धरस, तैसा मनुष्य आठ तो अंश, माझाची जाण. जे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक भाग. अगा अवचिंता कापुरा, माझी सापडला हिरा, वरी पाडलिया नीरा, नागवे काही. तैसा मनुष्य लोका आत, तो जरी झाला प्राकृत, तरी प्रकृती दोषाची मात, नेहण्याची की. तो आप भयची सांडिजे पापी, जैसा जळत चंदन सर्पी. देवी माते जाणे तो संकल्पी, वर्जुनी घापे, तोची आमुते कैसे जाणिजे, ऐसा कल्पी जरी चित्त तुझे. तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके, जे वेगळल्या भूती, सारखे होनी प्रकृती, विखुरले आहेत ती जगती आगविये. तेत प्रथम जान बुद्धी, मग ज्ञान जे निर्वधी, असे मोह सहन सिद्धी. क्षमा सत्य मग शमदम दोन्ही, सुख दुःख वर्तत जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, दृष्टी तप पांडसूता, ओळख तू. अगा दान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मदची पासून होती, भूतांची या ठाई. जैसे भूते आहाती सिनानी, तैसेची हे वेगळाले मानी. एक उपजती माझ्या मनी, माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. प्रकाश आणि कवड बसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे, तमास तुसी, आणि माझे जाणणे नेनने, ते तव भूतांची या भावाचे करणे. म्हणून भूती भावाची या होणे, विषम पडे. या पर्या माझ्या भावी, हे वजे वसुष्टी आहे आगवी. गुंतली असे जाणावी पांडू कुमरा. आता ये जे सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगे न तुझ. तरी आघवांची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी गा. आणि काही सांगिजतील,
जे का 14 आंतोल मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणून ऐसे हे आकरा माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनिया जय लोकांची व्यवस्था न पडे जया त्रिभुवनाचे काही न मांडे ते महाभूताचे दळवाडे अचंबित असे तैची हे झाले मग ही लोक केले ते तर अध्यक्ष रचुनी ठेविले ही जनी म्हणून 11 ही हे राजा मग एर जग यांची या प्रजा एव विश्वविस्तार हा माझा ऐसे चिदान पाहे पा आरंभी बीज एकले मग तेची विरुडलिया बूड झाले बुडी कोंब निघाले खांदियांचे खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ माझे वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आगवे तैसा मी एकची पाहिले मग मी तेची ते मना ते व्याले ते तर सप्तऋषी आणि झाले चारी म्हणू ही लोकपाळ केले लोकपाळे विविध लोक सर्जले लोकापासून निपजले प्रजाजात ऐसेनी हे विश्व येते मीच विस्तारी लवसे निरुते परिभावाचे निहाते माने जया या लागी सुभद्रापती हे भाव माझिया विभूती आणि यांच्या व्याप्ती व्यापले जग म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपलिकावरी मी वाचुनी दुसरी गोष्टीच नाही ऐसे जो जाणे साचे तयाचे इरे झाले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न देखे मी माझी या विभूती विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकीची मानी म्हणून निशंके येणे महायोगे मद मिधले मनाचे निअंगे हेत संशय करणे न लगे वृत्ती शुद्धी झाला का जे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदादिटी तयाची ये भजनाचे नाटी मी चिलावे म्हणून अभेदे जो भक्तियोग तेत शंका नाही नये खंग करिता ठेला तरी चांग ते सांगितले षष्टी तोची अभेद कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परियेसा बोली जेल तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदची पासोनी आगवा निर्वाह यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्मजळींची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा जीवनही जळ ऐसा आगवियांचा ठाई तया जळची सेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्वे ये ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलते ते परिसाचो कार्य उरते प्रेम भावे देश काळ वर्तमान आगवे मदसी करुणी अभिन्न जैसा वायू होनी गगन गगनीची विवरे ऐसे निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामनी साठोनी माते जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा चित्ते मीची झाले मीची प्राणे झाले मग जीव मरो विसरले बोधाची या भोली मग बोधाचे निमाजे नाचत संवाद सुखाचे भोजे आता एकमेका घेपदिजे बोधची वरी जैसी जवळकीची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती तैसे एर एरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेत बोधांची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्य सूर्याते ओवाळले की चंद्रे चंद्रमाक्षे मदितले ना तरी सरसे निपाडे मिदले दोन्ही बोध तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसान तुरत तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्टीचे गणेश झाले तेव्हा या महासुखाचे निभरे धावनी देहाची ये गावा बाहेरे मिया झाले तेने उद्धारे लागती गाजो पै गुरु शिष्यांच्या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गगती सैग जैसा कमळ कळिका झालेपणे हृदींची या मकरांना ते राखोनेने दे राया रंका पारणे अमोदाचे तैसेचे माते विश्वकथित कथिते नितोषे कथू विसरित मग तया विश्रामाजी व्रत अंगे जीवे ऐसे प्रेमाचे निभवस्पणे
नाही राती दिवोदानने, केले माझे सुख अव्यंगवाने, आपण पेयाजीही. तया मग जे आम्ही काही, द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल, का जे ते जिया वाटा, निघाले गा सुबटा, ते सोय पावनी आवाटा, स्वर्गापवर्ग, म्हणून तिही जे प्रेम धरले, तेचे आमुते देणे उपायले, परी आम्ही देयावे तेही केले, तिही म्हणिये. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाडे, आणि काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे लळयांचे बाळका किरटी, गवसोनी करुणी स्नेहाची या दिठी, जैसे खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो खेळ दावी, तो पुढे सोन्याचा करुण ठेवी, तैसा उपास्तीची पदवी पोषित मी जाये, जिये पदवेची नि तोषके, ते माते पवती यया सुखे, हे पाळती मद आज विशेषे, आवडे करू पैगा भक्तासी माझे कोड, मद तयांचे अनन्य गतीची जाड, काजे प्रेमळांचे साकड आमुचिया घरी, पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले, आम्हा अंगही शेखी वेचले लक्ष्मीयेसी, परी आपण पेविणे जे एक, तैते तैसेची सुख ना साजूक, सप्रेमा लागे देख ठेविले जतन, हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळ घेऊ आपणयासाठी, या बोली बोलावी या गोष्टी, तैसिया नव्हती गा म्हणणे मज आत्मयाचा भाव, जेही जिया वया केला ठाव, एक मी वाचोनी वाव एर मानिले, तया तत्वज्ञान चोखटा, दिवी पोतासाची सुबटा, मग मीची होणी दिवटा, पुढा चाले, अज्ञानियाची राती, माझी तमाची मिळणी दाटी, ते नाशो निघाली परवती, तया करी नित्योदय, ऐसे प्रेमळाचे निप्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे, निवालो म्हणतसे, हा होजी अवधारा, भला केर फिडिला संसारा, झालो जनने जठर जोहरा, वेगळा प्रभू जी जन्मले पण आपले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडे तैसे, आजी आयुष्या उज्वल झाली, माझी दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लादली, दैविकेनी मुखे, आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखसे साचोकारे, स्वरूप तुझे, तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसमते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा, तू परमदैवत तिही देवा, तू पुरुषजी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील, अनादिसिद्ध तू स्वामी, जो ना कळजीसी जन्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता, तू या कालयंत्रासी सूत्री, तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाधात्री, हे कळले पुढे. पै आणि कही एके परी, ये प्रतितीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीवरी, सांगितले तू ते, परी तया सांगितल्याचे साचपन, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा, एरवी नारद अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाय, परी अर्थ न बुजोनी ठाय, गीत सुखची ऐको, जी आंधळे याच्या गावी, आपण पे प्रकटिले रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी, वाचूनी प्रकाश कैचा, परी देवर्षी अध्यात्म गाता, आहात रागांगेसी जे मधुरता, तेची फावे एरचित्ता न लगेची काही.